3-4 मसाल्याच्या पुळ्या काही थोडंफार पनीर आणलं उचलून, काऊन की आज आम्हाला करणं होती पनीरची पार्टी. आणि घरच्या ज्या हातचे बोलले नाही खायला पाहिजे म्हणून आम्ही लावून राहिलो तो बैगुन्याला काही माती. मग काय रपाटा बैगुन्याला काही माती लावल्यावर मग तैनं करलं चालू आपण पनीर. मग काय थोडंसं पनीर जायला गेल्यावर मग टाकणं चालू करलं आम्ही ना प्लेट मध्ये. मनशान नशानं खरंच जायला तुमच्या घरी भांडणच घेऊन येईन मी. अशा चबऱ्या बाते व्हिडिओ काढताना म्हणायचा नसता. मग पनीर मध्ये सुमत्याला दूध टाक्या सांगला त्याला दूध बी नाही टाकता येत गळ्याला. म्हटलं इकडे मी टाकतो त्याच्यामध्ये दूध. अडीचा म्हटलं दूध टाकायला डायरेक्ट 7 वर्षाचा अनुभव आहे डायरेक्ट. अशी म्हटलं दुधाची पन्नी पकडा लागते त्याच्या रपकन चाकू खूपसा लागते म्हटलं. आता काही काही म्हणता की दुधामध्ये पनीर काऊन टाकलं तुम्ही ना, म्हणजे थोडंफार समजून घेत जा की पनीर मध्ये दूध काऊन टाकलं. तर विषय असा आहे की पनीर होऊन जाते भाऊ दुधानं नरम, त्याच्यासाठी आम्ही टाकलं त्याच्यामध्ये दूध. मग त्याच्या बाद आम्ही घरून आणलेली होती भाऊ एक सिक्रेट ग्रेव्ही. ग्रेव्ही सिक्रेट आहे म्हणून मी तुम्हाला सांगणार नाही. त्याच्यामध्ये कांद्याचा आणि टमाट्याचं पेस्ट आहे की ग्रेव्ही सिक्रेट आहे. मग ग्रेव्ही मसाले घिसाले टाकल्यावर मग पनीर गिनीर टाकल्यावर मग झाली भाऊ आमची भाजी रेडी. भाजी गिजी रेडी झाली ती फक्त सांबारच टाकायचा राहिला तो बी त्याला सुमत्यानं टाकू. मग त्याच्यामध्ये आमच्या पोट्ट्याला आम्ही ना बिद्या करलं भाऊ पोया आणण्यासाठी. म्हटलं भाकरी तुकडा सब कुछ लेकर आओ, म्हटलं भूक लगी हे चाचा. मग आपल्या पोट्टीची वाट पाहत होतो. म्हटलं सुमत्याला म्हटलं मोबाईल ते इकडे म्हटलं RR पिक्चर पाहतो तुम्ही होतो. मग पिक्चर पाहता पाहता अर्धा एक घंटा आपले बंदे पोट्टे आले. मग काहीच नाही टाइमपास करता मग आम्ही डायरेक्ट भाऊ बसून गेलो जेवण करायसाठी. मग जेवण खावण करल्यावर भाऊ एकच प्रश्न राहते की आता बैगुनो कोण धुई. मग काय धुतं का भाऊ आपण एवढं टाइमपास नाही करता. मग ज्यांना मी करलं भाऊ बैगुनो धुणं चालू. आता फक्त कमेंट मध्ये हे नको विचारता की बैगुनाला साबण कोणतं लावलं. बैगुना तर भाऊ एवढं पांढरा फटक घासल तिकडे दूध बी टाकलं डायरेक्ट तुम्हाला पांढऱ्याच दिशी फक्त मागून थोडाफार काळ्या. मग बैगुना घासला घिसल्यावर चला म्हटलं आता जराकभर म्हटलं थंडीच्या म्हटलं हात शकतो. हात गीत शकल्यावर मग निघलो भाऊ आम्ही घरी जायसाठी. तर मित्रांनो जाता जाता तुमच्या हाताची कमाल दाखला मला फॉलो घ्या करून लवकर. चला मग आपण लवकरच भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.